अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांचे विराट विश्वरूप पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण विश्व उभे राहिले. आश्चर्य, भय आणि भक्ती यांनी भरलेले हे अद्भुत दर्शन आता आपण ओवी 300 ते 350 मधून अनुभवणार आहोत. चला तर मग श्री ज्ञानेश्वरीच्या अमृतमय ओवींमध्ये हो का महातेजाची महानवी बुडूनी गेली सृष्टी आधवी की युगांत विजूच्या पालवी झाकले गगन. सर्व सृष्टी महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडालेली आहे किंवा कल्पांतीच्या वेळच्या बीजांनी सर्व आकाश झाकून टाकलेले आहे की काय. ना तरी संहार तेजाची ज्वाळा तोडणी माचू बांधला अंतराळा. आता दिव्य ज्ञानाची डोळा पाहवेना. अथवा प्रलय काळाच्या तेजाच्या ज्वाळा तोडून त्याचा अंतराळात जणू काही माळाच बांधलेला आहे असे वाटते. त्यामुळे तुम्ही दिलेल्या दिव्य दृष्टीनेही त्याच्याकडे मला पाहवत नाही. उजाळू अधिकाधिक बहुवसू धडाडीत आहे अतिहादसू पडत दिव्य चक्षुसही त्रासू न्याहाळीताम. ते तेज अधिक प्रखर होऊन वरचेवर दाह वाढत आहे. त्यामुळे माझ्या दिव्य चक्षुसही पाहण्यास त्रास होत आहे. हो का जे महाप्रलयींचा भडाडू होता काळाग्नी रुद्राची आठाई गुडू तो तृतीय नयनाचा मडू फुटला जैसा. अहो महाराज, जो काळाग्नीच्या रुद्रांच्या ठिकाणी लुप्त असलेला प्रलय काळचा अग्नी त्या प्रलय रुद्राची जणू कळीच उमललेली आहे असे भासते. तैसे पसरले नि प्रकाशे सैंग पाचवणी या ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळीसे होत आहाती. तसेच तुमच्या पसरलेल्या तेजामुळे चोहीकडे पंचाग्नीच्या ज्वाळांचे वेढे पडत असता जळून ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. ऐसाद्भुत तेजोराशी जन्मानवलम्या देखिलासी नाही व्याप्त्यानी कांतीसी पारुजी तुझी. तुमच्या या विश्वरूपाच्या व्याप्तीला आणि तेजाला अंत नाही असे हे अद्भुत रूप मी माझ्या जन्मात आजच पाहिले. त्वमक्षरम परम वेदितव्य त्वमस्य विश्वस्य परनिधानम त्वमव्ययम् शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्व पुरुषो मतो मे. भगवान, अक्षर आणि परम वेद तत्व तूच आहेस. या साऱ्या जगताचे आश्रयस्थान तूच आहेस. तूच नित्य शाश्वत वैदिक धर्मरक्षक आहेस आणि तूच सनातन पुरुष आहेस असे मी समजतो. देवा तू अक्षर औटाविये मात्रेसी पर श्रुती जयांचे घर गिवसित आहाती. देवा, तुम्ही परब्रह्म असून 3.5 मंत्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडे आहेत. श्रुती तुमचे स्थान शोधत आहे. जे आकाराचे आयतन जे विश्व निक्षेपेक विनिधान ते अव्यय तू गहन अविनाशजी. तुम्ही त्रैलोक्याचे वस्तिस्थान आणि विश्वाचे लयस्थान असून गहन अव्यय आणि अविनाशी असे आहात. तू धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा जाणे मी 37वा पुरुष विशेष तू. तुम्ही धर्माचे जीवन आहात, अनादि सिद्ध असूनही नित्य नवे आहात आणि 36 तत्वांच्याही पलीकडील 37वा अलौकिक असा पुरुष आहात असे मी जाणतो. अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत बाहू शशी सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्त हुताशवक्त्र स्वतेजसा विश्वमिदं तपन्वन. आदि मध्य अंत नसलेला अमर्याद वीर्यवान पराक्रमी अनंत बाहूंनी सुयुक्त चंद्र सूर्यरूपी नेत्र असलेले दीप्ताग्नीप्रमाणे मुख आणि स्वतःच्या तेजाने हे विश्व तप्त करत असलेला अशा देवा मी तुला पाहत आहे.
तू आदि मध्यांतरही तू, स्वसामर्थ्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू. तुम्ही आदि मध्य आणि अंतरहित असून स्वपराक्रमाने अपार आहात. तुम्हाला चहू बाजूंनी असंख्य हात आणि पाय आहेत. पैचंद्र चंडाशु डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा, एका रुससी तमाची डोळा, एका पाळी तोसी कृपा दृष्टी. चंद्र आणि सूर्य या तुमच्या डोळ्यांनी तुम्ही शांती आणि क्रोध या लीला दाखवता, आणि तमोरूप डोळ्याने एकाला शासन करता आणि कृपारूप डोळ्यांनी एकाचे पालन करता. जे एव विधातु ते, मी देखतसे हे निरुते, पेटले प्रळयाग्नीचे उजिते, तैसे भक्त हे तुझे. खरोखर अशा अनेक प्रकारांनी तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात. ज्याप्रमाणे प्रलयाग्नी पेटल्यावर चहूकडे उजेड पडतो, त्याप्रमाणे तुमचे मुख अतिशय तेजस्वी दिसत आहे. वनी वेणी पेटले पर्वत, कवळूनी ज्वाळांचे उभड उठत, तैसे चाटीत दाडा दात, जीभ लोळे. वनवानी चोहोकडे पर्वत पेटल्यावर ज्वाळा ज्याप्रमाणे भडकत असतात, त्याप्रमाणे तुमची जीभ दाढा चाटत दातांमध्ये लोळत आहे. ये वदनीची उभा, आणि जी सर्वांग कांतीची प्रभा, विश्वतातले अतिशोभा जात आहे. तुमच्या या तोंडातील अग्नीच्या उष्णतेने आणि शरीराच्या तेजाने विश्व पोळून अतिशय त्रस्त झालेले आहे. द्वावा पृथ्वी विवृत मंतर, हि व्याप्तम त्वयि एकेन दिशस्व सर्वा, दृष्टमादुतम रूपमुग्रम तवेदम लोकत्रयम प्रव्यतीत महात्मनम. हे महात्मन, भूमी आणि आकाश यांचा मध्यवर्ती भाग आणि संपूर्ण दिशा तू एकट्याने व्यापून टाकलेले आहेत. तुमचे हे अतिभयंकर आश्चर्यकारक रूप पाहून त्रैलोक्यही भयभीत होत आहे. काजे देवलोक आणि पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ, अथवा दश दिशा समाकुळ, दिशा चक्र, किंवा स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष, तशाच 10 दिशा आणि सर्व दिशा चक्र. हे आगवेची तू आहे के, भरले देखता हे कौतुके, परे गगनाही सकट भयानके, आपलवीचे जेवी. हे सर्व तुमच्या विश्वरूपाने व्यापून गेलेले आहे असे कौतुकाने मी पाहतो. पण आकाशासही तुमच्या भयानक रूपात जणू सर्व काही बुडत आहे. ना तरी अद्भुत रसाची कल्लोळी, जाहले 14 भुवनांसी कांडियाळी, तैसे आश्चर्यासी मगे आकळी, काय एक. किंवा अद्भुत रूपाच्या रसाच्या लाटात 14 भुवने सापडावी असे तुमचे रूप आश्चर्यकारक आहे. ते मला एकट्याला कसे पाहावेल. नावरे व्याप्ती हे असाधारण, न सावे रूपाचे उग्रपण, सुख दूरी गेली परी प्राण, विपाये धरिजे. तुमच्या भव्य रूपाच्या व्याप्तीची कल्पनाही करवत नाही. तुमच्या रूपाचे तेज सहन होत नाही, आणि या तुमच्या रूपाच्या दर्शनापासून जगाला सुख मिळणे एकीकडे राहून उलट जग कष्टाने प्राण धरत आहे. देवा ऐसे देखोनी तुते, नेनो कैसे आले भयांचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते, तिन्ही भुवने. देवा, असे तुमचे अद्भुत रूप पाहून मला भीतीचे भरते कसे आले हे समजत नाही. प्रस्तुत दुःखाच्या लाटात हे सर्व त्रैलोक्य बुडत आहे. एरवे तुझ महात्म्यांचे देखणे, तरी भय दुःखाचे का मिळवणे, परी हे सुख नवेची जे निघुने, ते जाणत आहे मज. खरे पाहिले तर तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून जगाला भय आणि दुःखाची प्राप्ती का व्हावी, परंतु या दुःखाच्या विश्वरूप दर्शनापासून सुख तर कोणालाही होणार नाही असेच मला भासत आहे. जव तुझे रूप नव्हे दिठे, तव जगाचे सांसारिक गोमटे,
आता देखलासी तरी विषय विटे उपनला त्रासू. जोपर्यंत तुमचे रूप दिसले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते, परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषयांचा वेट येऊन कंटाळा आलेला आहे. जव तुझे रूप नव्हे दिठे तो जगाचे संसारिक गोमटे. आता देखीलासी तर विषय विटे उपनला त्रासू. जोपर्यंत तुमचे रूप दिसले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते, परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषयांचा वीट येऊन कंटाळा आलेला आहे. देवींची तूच देखील यासाठी काय सहसा तुझ देव येईल मिठी. आणि नेदी तरी शोक संकटी राहो केवी. बरे, तुमच्या या रूपाला पाहून एकाएकी मिठी मारता येईल काय? आणि मिठी न मारावी तर शोक संकटामध्ये कसे राहावे? म्हणून माग सरू तव संसारू आडवीत येतसे निवारू. आणि पुढा तू तव अनावरू नैसी घेओ. म्हणून मागे सरावे तर अनिवार असे जन्म मरण स्वरूप संसार दुःख देतो, आणि पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला अलिंगन देता येत नाही. ही सामा झाली या सांकडा बापुड्या त्रैलोक्याचा होत से हुरडा. ऐसा हा ध्वनी जिफुडा चोचवला मज. अशा प्रकारे दोन संकटांच्या तावडीत सापडून बिचारे त्रैलोक्य होरपळले आहे. तात्पर्य या विश्वरूपाचा अभिप्राय हा भयप्रद असा आहे हे मला चांगले कळते. जैसा आरंभणा अंगी तो समुद्रा ए निवावया लागी. तो कल्लोळ पाणीची या तरंगी आगळा बिहे. जसा एखादा मनुष्य अग्नीत पोळल्यामुळे आपला दाह शमन होण्याकरता समुद्राकडे धाव घेतो, तर समुद्राच्या लाटा पाहून त्याला जास्तच भीती वाटते. तैसे या जगासी चाहले ते तू देखोनी तळमळीत ठेले. या माझी पैल भले ज्ञानशुरांचे मेळावे. त्याप्रमाणे या जगाची उत्पत्ती झाली आहे, तुम्हाला पाहून ते तळमळत आहेत. आता या पलीकडे ज्ञानी पुरुषांच्या समुदायाची काय स्थिती झाली आहे ते पहा. अमिहित्वा सूरसंघा विशंती केचिद्विता प्राज्वल गृणंती. स्वस्ति युक्त्या महर्षी सिद्ध संधगा सुवांते वा सुतिभी पुष्पलाभी. हे देवगण तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत, काही भयभीत होऊन हात जोडून तुझी प्रार्थना करत आहेत, आणि महर्षी आणि सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असो असे प्रार्थून स्तुती स्तोत्रांनी तुझे स्तवन करत आहेत. हे तुझे निअंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे. मिळत तुझा तू सहसे सद्भावेसी. तुमच्या तेजाने जे ज्ञानी पुरुष सर्व कर्मांची बीजे जाळून टाकून सद्भावनेने तुमच्यामध्ये एकरूप होतात. आणि एक सामियाची भयभिरू सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू. तुझ प्रार्थिताती करू जोडोनियाम. आणि काही तुमच्या रूपास पाहून सहज भयभीत झालेले आहेत, तथापि तुमच्याच ठिकाणी पूर्णपणे विश्वास ठेवून तुमच्या समोर हात जोडून तुमची प्रार्थना करत आहेत. देवा अवर्णने मी पडिलो जी विषय मागुरे आतुडलो. स्वर्ग संसाराची साकडलो दोन्ही भागी. ती अशी की देवा, आम्ही अज्ञान सागरात पडून विषयांच्या जाळ्यात सापडलेलो आहोत. स्वर्ग सुख आणि संसार यांच्या कचाट्यामध्ये पडलेलो आहोत. ईस्यामुचे सोडवणे तुझ वाचून की जेल कवने. तुझ शरण का सर्व प्राणे म्हणत देवा. अशा संकटातून तुमच्या वाचून आम्हाला कोण सोडवेल? म्हणून देवा, आम्ही सर्व भावे तुम्हा शरण आलेलो आहोत असे म्हणत आहेत. आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. आणि महर्षी आणि सिद्ध अथवा विद्याधरांचे समुदाय हे तुमचे कल्याण हो, तुमचा जय जयकार असो असे म्हणून तुमची स्तुती करत आहेत.
रुद्रादित्या वसो एच सांध्या विश्वेश्विनो मरुतशोष्म पार्श्व गंधर्व यक्षासूर सिद्ध संघा वीक्षन्ते त्वा विस्मिताश्वैव सर्वे. रुद्र, आदित्य, वसु, साध्य, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुत आदी देवता तसेच पितर, गंधर्व, यक्ष, असुर आणि सिद्ध हे सर्व विस्मित होऊन तुला पाहत आहेत. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसु हंसाध्य आघवे, अश्विनो देव विश्वदेव विभवे वायू ही हे जी. हे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि साध्य नामक हे सर्व देव, अश्विनी कुमार आणि 49 मरुद्गण आणि हे सर्व वायूही आपल्या वैभवाने. अवधारा पितरहन गंधर्व, पैल यक्ष रक्षोगुण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. तसेच पितर, गंधर्व, यक्ष आणि सर्व राक्षसगण, इंद्रादिक मुख्य देव आणि सिद्ध. हे आघवेची आपुलाली आलोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहत आहाती. हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठेने तुमचे विश्वरूप पाहत आहेत हे पहा. मग पाहत पाहत प्रतीक्षणे विस्मित होऊन अंतःकरणे करीत निज मुकुटी उवाळणे प्रभूजी तुझ. आणि प्रभू तुम्हाला पाहताना क्षणोक्षणी मनात आश्चर्य मानून तुमच्या पुढे मस्तके लववित आहेत. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविता ती आघवे, ठेविते ललाटावरी बरवे करंस कुटम. ते सर्व मधुर शब्दांनी स्वर्गात तुमचा जय जयकार करत आहेत आणि जोडलेले हात मस्तकावर ठेवून तुम्हाला नमस्कारही करत आहेत. ते विनय द्रुमाची आरवी, सुरवाडेली सात्विकांची माधवी, मनोनी कर संपुट पल्लवी, तू होतासी फळ. त्या देवांच्या नम्रतारूपी वृक्षांच्या बागेत अष्ट सात्विक भावरूपी वसंताची अनुकूलता लाभली, म्हणून त्यांच्या जुळलेल्या हातरूपी पालवीला तू फल रूपाने प्राप्त झालेला आहे. जी लोचना भाग्य उदिली, मना सुखांचे सुयाने पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप. जणू काही त्यांच्या डोळ्यांचे भाग्यच उदयास आले आणि तुमचे हे अगाध विश्वरूप पाहून त्यांच्या मनाला आज सुखाचा चांगला दिवस उगवला. हे लोकत्रय व्यापक रूपडे, पाहता देवा ही वचक पडे, याचे सन्मुख पण जोडे भलतया कडुनी. ते तुमचे 3 लोक व्यापून टाकणारे स्वरूप पाहून देवही चकित झाले, कारण हे स्वरूप कोठूनही पाहिले असता पाहणाऱ्यालाही ते आपल्या समोरच आहे असे. ऐसे एक चिपरी विचित्र आणि भयानक पत्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. याप्रमाणे हे एकच असून विचित्र आणि बेसूर आहे. त्याला पुष्कळ तोंडे आणि पुष्कळ डोळे आहेत आणि शस्त्रे धारण केलेले असंख्य हात आहेत. अनंत चारू बाहू चरण, बहदूर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशांचे. तसेच असंख्य उत्तम बाहू, पाय, उदर आणि नाना वर्ण इतके असून प्रत्येक मुख खायला उठले आहे असे दिसत आहे. हो का महाकल्पाची अंती, तौकलेची यमे जेऊ देव देव, प्रलयाग्नीची उजिती आंबू केली जैसी. ज्याप्रमाणे महाकल्पांच्या अंती रागवलेल्या यम जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या होळ्या पसरतो, ना तरी सहार त्रिपुराची यंत्रे, ही प्रलय भैरवाची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे भूतकीची ओढवली. किंवा शंकरांची संहार करण्याची यंत्रेच, अथवा प्रलय भैरवाचे जमाव, किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची प्राण्यांचा संहार करण्याकरता पात्रे पुढे सरसावलेली आहे.
तैसी जी तिकडे तुझी वक्त्रजी प्रचंडे, जस माती दरी माझी सिंहाडी, तैसे दशन दिसते रागीट. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची तोंडे मावत नाही, आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे उग्र सिंह त्याप्रमाणे तुमचे दात भयंकर दिसत आहेत. जैसे काळ रात्रीचे अंधारे, उल्हासत निगती संहार खेचरे, तैसी या वदनी प्रलय रुद्रे, काटलिया दाडा. प्रलय रात्रीच्या अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाचे निघतात, त्याप्रमाणे प्रलय काळाच्या संहाराच्या रक्ताने तुमच्या तोंडातील दाढा किडलेल्या दिसतात. हे असो काळे म्हणतेले रण, हा सर्व संवारे मातले मरण, तैसे अति भिंगुळवाणे पण बदनी तुझी आम. फार काय सांगावे, काळाने जसे युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्व संहारकाली जसे मरण माजून राहावे, त्याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसत आहे. ही बापुडी लोकसृष्टी, मोठकी विपायली दिठी, आणि दुःख कालिंदीची आतटी, झाड होऊन ठेली. त्या बिचाऱ्या जगाकडे किंचित नजर टाकून पाहिली असता, तेव्हा ते दुःखमय अशा यमुना नदीच्या काठावरील झाडाप्रमाणे उभे असलेले दिसते. तुझ महामृत्यूची या सागरे, आता आहे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. तुमच्या या महामृत्यूरूपी समुद्रात जगताचे आयुष्य हीच कोणी नाव शोकरूपी तुफानाने हिलकावे खात आहे. इतका पोनी जरी वैकुंठे, ऐसे हनुमनी पेल उचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, तुझान सुख हे भोगी. देवा, कदाचित रागावून तुम्ही म्हणाल, तुला लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाटी करण्याचे कारण काय? तुझे आता विश्वरूप पाहिलेस, त्याचे मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे. तरी जी लोकांचे किर साधारण, वाया आड सुतसे ओढन, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती. तर लोकांच्या भीतीचा फक्त आडपडदा आहे. खरे पाहता माझीच भीतीने पाचावर धारण झालेली आहे. श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे हे दिव्य वर्णन ऐकून अर्जुनाचे मन भक्तीने आणि नम्रतेने भरून गेले. या ओवींमधून आपल्यालाही परमेश्वराच्या अनंत सामर्थ्याची जाणीव होते. पुढील ओवींमध्ये या अद्भुत संवादाचा पुढील भाग ऐकण्यासाठी नक्की भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.